स्त्रियांच्या दृष्टीने या फील्डमध्ये काय चॅलेंजेस आहेत? सुरुवातीला वाटलं होतं की ट्रॅव्हल इंडस्ट्री म्हणजे फिरायला मिळणार. हळूहळू तो जो विचार होता, ते जे स्वप्न होतं ते बदलत गेलं. यापूर्वी ती फ्लाईट सेंटर ट्रॅव्हल ग्रुप ऑस्ट्रेलियामध्ये ट्रॅव्हल कन्सल्टंट म्हणून काम करत होती. इंटरनेटच्या आधी जगाची ओळख मला मराठी माध्यमांनी करून दिली. खूप जणांना या इंडस्ट्रीमध्ये यायचं असतं, कारण इट्स अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह फील्ड आहे. ऍब्सोल्युटली. तर एक ह्या फील्डमध्ये येण्यासाठी मुळात स्वतःमध्ये काय गोष्टी असायला हव्यात आणि ह्या फील्डची काय डिमांड आहे? या फील्डमध्ये आल्यावर कळलं की तुम्हाला 24/7 अवेलेबल पण राहावं लागतं. तुमचा फोन वाजला, तुमचा क्लायंट जर ऑन टूअर असेल तर ती तुमची जबाबदारी आहे. सेल्स प्रेशर खाली त्या वर्षीचं माझं टार्गेट 2,50,00,000 होतं. नमस्कार मंडळी, आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो खास तरुण वर्गांसाठी जो करिअरच्या शोधात आहेत आणि त्यांच्या पालकांसाठी ज्यांना आजकालची जी नवीन नवीन करिअर आहेत त्या करिअर बद्दल संपूर्ण माहिती नसते आणि ह्या असा संपूर्ण लोकांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे. तर ट्रॅव्हलिंग करायला आपल्याला सगळ्यांना आवडतं, पण ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये खूप सारे करिअर ऑप्शन्स आहेत, पण ह्याची आपल्याला पूर्ण माहिती नसते नेमकं काय होतं. ह्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीसाठी मध्ये काम करणारी आज आपली तरुण हिरकणी आपल्या बरोबर आहे, आदिती सुकटणकर. आदिती ही पॅशनेटली ह्या फील्डमध्ये काम करते आणि ह्या फील्डमध्ये येण्यासाठी नेमकं आपल्याकडे स्वतःकडे काय गुण असायला हवे किंवा ह्या करिअरच्या काय डिमांड्स आहेत आणि ह्या करिअरमध्ये तिचा आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे तो ती आपल्याशी शेअर करणारच आहे. त्या एक्सपिरियन्स थ्रू तिला काय लेसन्स मिळाले तेही ती आपल्याला सांगणार आहे. तर आदितीला खरं तर मी खूप आधीपासून ओळखते बघा, तिच्या जन्मापासूनच मी तिला ओळखते. आदिती ही खूपच एन्थुझियास्टिक आणि मेहनती मुलगी आहे. तिला फूडिंगची म्हणजे कुकिंगची, कुक करून जेवायला घालण्याची आणि जेवण बनवण्याची पण खूप आवड आहे. असंही असताना सुद्धा ती आज मात्र एका ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीमध्ये पॅशनेटली काम करताना दिसते आणि सध्या ती सार्था ग्लोबल मार्केटिंग एजन्सीमध्ये सिनियर मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करते. तिथे ती ब्रँड युएसएला इंडिया रिप्रेझेंट करते. यापूर्वी ती फ्लाईट सेंटर ट्रॅव्हल ग्रुप ऑस्ट्रेलियामध्ये ट्रॅव्हल कन्सल्टंट म्हणून काम करत होती आणि तिचा हा जो सगळा एक्सपिरियन्स आहे, विशेष म्हणजे मराठी माध्यमातून शिकलेली आदिती आज ग्लोबली स्वतःला रिप्रेझेंट करते. हा तिचा जो प्रवास आहे हा तिने स्वतः आखलेला प्रवास आहे, त्यामुळे ती एक हिरकणी तर निश्चितच आहे. तर आज आपल्याशी तिच्याकडे याविषयी बोलायला भरपूर काही आहे. तर आजच्या आपल्या गप्पा खूप छान रंगणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे जरूर आम्हाला नंतर सांगा. आदिती, आज फॉर्मली मी तुझं आपल्या चॅनलवर स्वागत करते. खरं तर आदिती, मी तुला जसं सांगितलं तसं तुझ्या जन्मापासून मी तुला ओळखते. आपण इतक्या वेळा भेटतो, बोलतो, पण करिअर विषयी बसून बोलणं म्हणजे माहिती असतं की करिअर, आदितीला हे बक्षीस मिळालं, आदितीने हे केलं, ह्या गोष्टी ऐकत असतो, पण तरी सुद्धा कधी एकत्र बसून करिअर या विषयावरती किंवा नेमकं तुझं काय काम चाललंय या विषयावरती आपण कधी असे बोललो नाही फॉर्मली. आणि आज मला वाटतं की हा एक महत्वाचा विषय आहे की एक तर तू मराठी माध्यमातून शिकलेली आहेस. मराठी शाळांची आज काय सिच्युएशन आहे हे आपण बघतो. शहरात काय, गावात काय, सगळ्या ठिकाणी परिस्थिती काही फारशी चांगली नाहीये. असं असताना तुला मराठी मीडियम मधून शिकत असता, म्हणजे साधारण आपण 9वी-10वी मध्ये येतो त्यावेळेला आपण करिअरचा विचार करायला लागतो किंवा आपल्याला एक कॉलेजचं अट्रॅक्शन पण असतं आणि मराठीतून कॉलेजमध्ये जाणार, पण संपूर्ण इंग्लिश अभ्यास सुरू होणार. तर यावेळेला जनरली मुलांना एक इन्सिक्युरिटी असते, भीती असते मनामध्ये. तुझ्या बाबत नेमकं काय झालं?
खूप मस्त प्रश्न विचारलास तू, कारण मराठी माध्यमातून कॉलेजमध्ये येताना एक दडपण असतं की आपण तिकडे इंग्रजी माध्यमातल्या मुलांना भेटणार, मग त्यांच्याशी एक कॉन्व्हर्सेशन करावं लागणार किंवा आपले नवीन मित्र होतील तर आपल्याला बोलता येईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. माझ्या बाबतीत असं होतं की मला मला माणसांशी बोलायला आवडतं किंवा फ्रेंड्स बनवायला आवडतात. खूप सोशल आहे मी इन जनरल. सो माझं असं होतं की असं कोणतंही प्रेशर नसायला हवं मला बेसिकली. पण जेव्हा कॉलेज सुरू झालं, जसं तू राईटली म्हटलंस की 9वी-10वी मध्ये एक स्वप्न, एक तो निबंध लिहायला येतो ना, की मोठं झाल्यावर काय व्हायचंय किंवा काय करायचंय. सो तसा एक निबंध लिहिताना तेव्हा मग डॉक्टरही व्हायचं होतं, लिहायचंही होतं कारण मला लिखाणाची खूप आवड होती. कविता करायच्या होत्या, लिटरेचर तेवढंच आवडत होतं. कारण साहित्य वाचनात जसं तू म्हटलंस की मराठी माध्यमाने मला काय दिलं, तर मराठी पुस्तकं दिली. ग्रंथालय आमचं खूप मोठं होतं. त्यामुळे खूप मोठ्या म्हणजे इंटरनेटच्या आधी जगाची ओळख मला मराठी माध्यमाने करून दिली. आणि म्हणून मला असं वाटतं की विचारांचं क्षेत्र फार मोठं होतं. खूप हम्म. ठिकाणी खूप वेगवेगळ्या संधी मला शोधता आल्या की अरे मला हे करता येईल. ऑफकोर्स खाण्याची आणि खाणं करण्याची आवड होतीच आणि ती आजही आहे. पण तेवढंच न करता ह्याच्या पुढे काही क्रिएटिव्ह करता येईल का? कारण ते क्रिएटिव्ह माइंड कधी शांत बसू देत नव्हतं. कॉलेजमध्ये आल्यावर साठे महाविद्यालयासारखं कॉलेज मिळालं, ज्याचं एक मराठी बॅकग्राऊंड आहे. पण जसं तू म्हटलंस तसं की सगळ्या वेगवेगळ्या बोर्ड्स मधून आलेली मुलं तिथे होती. मग त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करताना लक्षात आलं की नाही, आपलं इंग्रजी थोडं जास्त चांगलं होणं गरजेचं आहे. कारण मग ते दडपण न राहता आपण मोकळेपणाने जसं आत्ता बोलतोय तसं बोलू शकतो. बरोबर. आणि ते लक्षात आल्यावरती मग असं वाटलं की आपल्याला साहित्य आवडतंय, BA इंग्लिश लिटरेचरची अपॉर्च्युनिटी आहे, तर आपण ते करूया. थोडीशी शब्दसंख्या वाढवूया, म्हणजे आपल्याला इंग्रजीत बोलता येईल. आणि बस मग तिथून इंग्लिश लिटरेचर आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. खरं तर तुझी कुकिंगची आवड सगळ्यांनाच माहिती आहे अख्याना. पण आणि आम्हाला नेहमीच वाटायचं की आदिती काहीतरी शेफ बनेल आणि असं काहीतरी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काहीतरी काम करेल. पण तू ट्रॅव्हल इंडस्ट्री सिलेक्ट केलीस. ह्या इंडस्ट्रीचं सिलेक्शन कसं झालं? ओके. म्हणजे जनरलाइज नाही करत आहे, पण मला नक्की असं म्हणायचं की या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची सुरुवात कुठेतरी हा विचार करून येते की मला फिरायला आवडतं. आणि जसं तुम्हाला फिरायला आवडतं, जशा वेगळ्या शहरात जायला आवडतं, वेगवेगळे देश पाहायला आवडतात, तशी खाद्य संस्कृती एक्सप्लोअर करता येते. हा एक थॉट होता की म्हणजे मी वेगवेगळ्या शहरात जाईन, वेगवेगळ्या सिटीजमध्ये जाईन. हे कधीच विचार नव्हता केला की त्यासाठी पैसेही लागतात, त्यासाठी वेळही लागतो आणि त्याच्यात आयुष्यातला खूप वेळ त्याला डेडिकेट करावा लागतो. खूपच रॉ थॉट होता की म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये, देशांमध्ये जाऊन मला खाता पिता येईल किंवा तिकडचं कल्चर पाहता येईल, तिकडच्या माणसांना भेटता येईल. जसं मी तुला म्हटलं की खूप जास्त पीपल ओरिएंटेड विचार, की मला खूप नवीन लोकांना भेटायचंय किंवा भेटता यावं असं. दुसरं असं होतं की म्हणजे शेफ बनताना किंवा जर तुला हॉस्पिटॅलिटीमध्ये मास्टर्स करायचं, एक तर सायन्स घ्यावं लागतं. तिथे माझं इंग्लिश लिटरेचर माझ्या मनात फिक्स झालं होतं की मला भाषा शिकायची आहे. सो मी मराठी आणि इंग्रजी साहित्य दोन्ही एकत्र माझ्या ग्रॅज्युएशन करता घेतलं होतं. आणि मग सायन्स ह्याच्यातून गेल्यानंतर म्हणजे सायन्सचं ऑप्शन साईडला केल्यावरती, आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन केल्यावर आता प्लॅन बी काय, की आय कॅन स्टील बी इन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री बट नॉट ॲज अ शेफ आणि आय कॅन ट्रॅव्हल. असं जेव्हा डोक्यात आलं तेव्हा काही मी आर्टिकल्स वाचले होते, काही म्हणजे आय वुड डेफिनेटली वॉन्ट टू रेफर टू रक्षित देसाई. FCMचे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते अराउंड 2018-19 मध्ये. आणि पनाशमध्ये ते एक आर्टिकल लिहायचे अबाउट डिफरंट वेज ऑफ एक्सप्लोरिंग ट्रॅव्हल इंडस्ट्री. माझ्या आयुष्यातलं पहिलं ट्रिप म्हणजे पहिली देशाबाहेरची ट्रिप तेव्हा झाली होती. मी युएसला गेले होते. ऑफकोर्स प्रत्येकाचं कोण ना कोणतरी मामा, काकू, मावशी युएस मध्ये असतात, तर तसं मी एका मामांकडे युएसला गेले होते आणि त्या जर्नीमध्ये ते आर्टिकल मी वाचलं. मग लक्षात आलं की कदाचित आता इथून पुढे काय, म्हणजे आपण सायन्स आपलं BA तर झालंय, पण आपल्याला ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये यायचंय, तर मी कसं येऊ शकते. सो गरवारेमध्ये म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये गरवारे नावाचं एक कॉलेज आहे, जिकडे फुल टाइम कोर्स
असतो ट्रॅव्हल अँड टुरिझमचा, आणि इट इज वन ऑफ द मोस्ट रेप्युटेड कॉलेजेस वेन इट कम्स टू ट्रॅव्हल इंडस्ट्री. थॉमस कुकचं सेंटर ऑफ लर्निंग पण आहे, पण गरवारे नावाचं एक कॉलेज सुद्धा आहे. सो गरवारेचं जेव्हा मला कळलं तर मग मला लक्षात आलं की त्याची एक एंट्रन्स एक्झाम असते, मग त्यासाठी काय प्रिपरेशन्स करायचे, मग त्यांचे काही जे काही ऑनलाईन अवेलेबल असते ती माहिती शोधणं, किंवा फक्त एक देशाबद्दल म्हणजे आपल्या देशाबद्दल माहिती असून ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये करिअर करणं शक्य होतं, मग इतर देशांची माहिती, मग कोण कोण आपल्या देशात येतं आणि आपल्या देशातून लोक कुठे जातात, ह्या सगळ्याचा अभ्यास करून मग ती एंट्रन्स एक्झाम देणं झालं. मग गरवारेत ऍडमिशन झालं आणि मग तिथे आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये लक्षात आलं की ट्रॅव्हल इंडस्ट्रीचे डेप्थ्स काय आहेत आणि आपण काय काय करू शकतो. मला सांग की हा सगळ्यामध्ये की घरच्यांचा रिस्पॉन्स कसा होता? कारण कसं आहे की आपल्याला म्हणजे आता पॅरेंट्सना वेगवेगळ्या फील्डची माहिती नसते आणि तुम्हा मुलांना नवीन नवीन अपॉर्च्युनिटी आता खूप साऱ्या ओपन झालेल्या आहेत. Correct. तर इथे नेहमी गोंधळ होतात, एक कम्युनिकेशन गॅप असते. तर ह्यामध्ये तुला घरून सपोर्ट कसा होता? सुरुवातीला जसं मी म्हटलं तसं बाबांनी म्हटलं होतं की तू पूर्ण रिसर्च कर, तुला जर वाटतं हे योग्य आहे तर आपण वी कॅन गो अहेड विथ दिस. सो रिसर्च करताना जसं मी म्हटलं तसं की नोकरी पुढे जाऊन काय मिळू शकते किंवा मला नेमकं काय करायचंय, जसं सुरुवातीला वाटलं होतं की ट्रॅव्हल इंडस्ट्री म्हणजे फिरायला मिळणार. हळूहळू तो जो विचार होता, ते जे स्वप्न होतं ते बदलत गेलं की तुम्हाला फिरायला मिळतं ऍट सम पॉइंट ऑफ टाइम. जेव्हा तुम्ही तुमच्या कामामध्ये तेवढे पारंगत होता तेव्हा तुम्हाला फिरायला मिळतं, पण त्याआधी तुम्हाला अनेकांची स्वप्न पूर्ण करावी लागतात, त्यांचं फिरणं, त्यांचे आयटिनरीज प्लॅन करावे लागतात, त्यांना तुम्हाला तो अभ्यास करून द्यावा लागतो आणि त्यांचे तिकीट्स बुक करावे लागतात. आता जेव्हा आता घरच्यांना कसं की मी सांगितलं होतं की मी हा अभ्यास केलाय आणि म्हणून मला गरवारेमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे किंवा मास्टर्स करायचंय किंवा ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये घ्यायचंय, पण फॅमिलीच्या पुढचा जो परिघ असतो ना, तो त्या सर्कलमध्ये तू तिकीट निघालेगी, तू तिकीट एजंट बनेगी. कारण तेव्हा असं होतं की ट्रॅव्हल एजंट म्हणजे जो IRCTCचे तिकीट्स काढून देतो. कारण मी 2014-15 ची गोष्ट करते की 15-16 साली आत्ता एवढं इन्फ्लुएन्सर कल्चर नव्हतं किंवा ब्लॉग्स नव्हते, व्लॉग्स नव्हते, युट्यूब नव्हतं, आणि बऱ्यापैकी डिसिजन मेकर्स माझे आई बाबांमधली जनरेशन होती, ज्यांनी गव्हर्नमेंट जॉब्स केले होते, त्यांना लिमिटेड सुट्ट्या होत्या, त्यांना LTA मिळायचा, मग त्यातून प्लॅनिंग व्हायचे, किंवा त्यांनी बऱ्याचदा म्हणजे डोमेस्टिक करायचं, मग इंटरनॅशनल वॉज अ व्हेरी बिग जम्प फॉर दॅम. डोमेस्टिक करायचं, मग पहिले तिकीट एजंट, मग तो तिकीट एजंट प्रत्येकाचा एक सेट तिकीट एजंट असायचा. मग प्रत्येकाला असं वाटलं होतं की अरे ट्रॅव्हल इंडस्ट्री म्हणजे काय, तू तिकीट निघालेगी. फ्रॉम देअर टू वेअर आय एम, इट्स बीन अ जर्नी. रिअली. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट ऍक्च्युली लागतो 100%. कारण बाहेरच्यांना आपण जेवढे ओपन होऊ शकत नाही किंवा प्रत्येकाला आपण आन्सर करू शकत नाही सगळ्या गोष्टी, करेक्ट. पण फॅमिलीचा सपोर्ट लागतो. ते 100% माझ्यासोबत होते. म्हणजे मला आठवत आहे बाबांनी मला विचारलं होतं की मग नोकरी नाही मिळाली तर तू काय करशील, तर मी त्यांना म्हटलं होतं की मी एक ब्लॉग सुरू करेन आणि त्याच्यावर आयटिनरीज पोस्ट करेन. मग ज्यांना ट्रॅव्हल करायचं ते तिथून कॉपी करून ट्रॅव्हल करतील, पण मी हे नक्की करेन की मला प्लॅनिंग करायचंय, मला कुठेतरी लोकांची स्वप्न पूर्ण होताना बघायचंय की अरे मला जपानला जायचंय आणि जर मला त्याचा अभ्यास करून त्यांना मदत करता येते तर दॅट्स माय वे. गुड. एक गिव्हिंग थॉट असणं फार जरुरीचं असतं ह्या प्रकारे, बरोबर आहे. हॉस्पिटॅलिटीमध्ये तर यू आर ऑलवेज तुम्हाला काहीतरी गिव्हिंग असायला पाहिजे. मला सांग की आता आलीस तू या फील्डमध्ये, तर तू आलीस, पण मग जे मुलांचं एक स्वप्न असतं की ट्रॅव्हल टुरिझम म्हणजे तुम्हाला कंपनीच्या खर्चाने फिरायला मिळतं सगळ्या ठिकाणी, किंवा जसं ह्याच एका थॉटने अनेक मुली एअर होस्टेस पण बनतात. तर हे कितपत त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि काय मेहनत करायला लागली तुला? फिरायला मिळतं, जसं मी म्हटलं तसं की एक लेवल अचीव्ह करावी लागते. म्हणजे ते स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे त्याच्यामध्ये, की तुम्ही ग्रॅज्युएट्स म्हणजे मास्टर्स केलं आणि तुम्हाला इमिडिएटली फ्लाईटचं तिकीट मिळालं हे कधीच नाही होऊ शकत. प्रत्येक कंपनी तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असते इन द सेन्स ऑफ अपॉर्च्युनिटीज. त्यांना पाहायचं असतं की तुम्ही किती मेहनतीने त्या गोष्टी करताय. जसं माझ्या बाबतीत झालं की FCM मध्ये असताना मला बेस्ट नोव्हिसचा अवॉर्ड मिळाला होता. म्हणजे आय एम द पर्सन हू
हु इज लाईक न्यू इन द इंडस्ट्री अँड हॅव अचीव्ड हिज ऑर हर टार्गेट्स, जे माझ्यासाठी खूप मोठं होतं. म्हणजे मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी इन्सेंटिव्हवर थायलंडला जाईल. आणि त्या दिवशी असं वाटलं की अरे, जे स्वप्न बघून मी या इंडस्ट्रीत आले होते ते कुठेतरी पूर्ण होतंय किंवा ती पूर्ण व्हायची शक्यता आहे. पण त्याकरता पूर्ण 1 वर्ष सेल्स प्रेशर खाली, त्या वर्षीचं माझं टार्गेट 2,50,00,000चं होतं आणि करोडमध्ये शून्य किती येतात इथून सुरुवात झाली होती. टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, इथून सुरुवात झाली होती. आणि तेव्हा असं लक्षात आलं की माणसांशी बोलणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांची स्वप्न पेपरवर उतरवणं आणि त्यांनी ऍक्च्युअल ट्रॅव्हल करणं, या प्रत्येक स्टेपमध्ये खूप डिस्टन्स आहे आणि ते आपल्याला हळूहळू अचीव्ह करावं लागतं. ह्यामध्ये एक खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो की त्यांचा विश्वास गेन करणं. कारण एक फॅमिली जर आज युएसला जात असेल, फॅमिली ऑफ 4, त्यांचा खर्च 12 ते 15 लाखाच्या खालती नाही असू शकत आणि ते लोकांचं वार्षिक इन्कम आहे. तर जर ते त्यांचं वार्षिक इन्कम आहे, तर तेवढी इन्व्हेस्टमेंट जर कोणीतरी तुम्हाला द्यायला तयार असेल, तर तुमचा अभ्यास, तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या प्रत्येक पातळीवरती केलेले जे काही अरेंजमेंट्स आहेत ते परफेक्ट असणं फार गरजेचं आहे. आणि जर ते परफेक्ट आहेत तर तुम्ही त्यांचा विश्वास अचीव्ह करू शकता. ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये हेही फार महत्वाचं आहे की एकदा तो क्लायंट तुमचा झाला तर तो तुमचा राहणं, कारण खूप मोठी कॉम्पिटिशन आहे. खूप कंपनीज, प्रत्येक कोपऱ्यावरती तुला अनेक कंपनीज दिसत असतील, तर एकदा ती व्यक्ती तुझ्या बरोबर ट्रॅव्हल करायला लागल्यावरती त्या व्यक्तीने तुझ्याच बरोबर ट्रॅव्हल करणं, मग तुला त्यांचे बर्थडेज माहिती असणं, अॅनिव्हर्सरीज माहिती असणं, मग त्या वेळेला त्यांना फोन करून विचारणं की आता कुठे प्लॅन करताय, काय करताय. तर हा जो कॉन्टॅक्ट मेंटेन करणं, अशा अनेक गोष्टी मी या प्रोसेसमध्ये शिकले. आणि मग लक्षात आलं की ओके, आता मला वाटतंय की मी एक डेटाबेस बनवलाय, ही माझे क्लायंट्स आहेत, मी ह्यांच्या बरोबर काम करून माझा टार्गेट अचीव्ह करू शकते आणि मग मला कुठेतरी फिरायला जाता येईल. सो ही प्रोसेस फार लांब आहे. मला सांग की आता ह्या खूप जणांना ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं असतं, कारण इट्स अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह फील्ड आहे हे. ऍब्सोल्युटली. तर एक ह्या फील्डमध्ये येण्यासाठी मुळात स्वतःमध्ये काय गोष्टी असायला हव्यात आणि ह्या फील्डची काय डिमांड आहे? ऑनेस्टली हे मला या फील्डमध्ये आल्यावर कळलं. म्हणजे असं म्हणतात ना की तुम्ही उडी मारली की तुम्हाला पोहता येतं. तर तसं की सुरुवातीला असं वाटलं होतं की अरे, हे काय म्हणजे ट्रॅव्हलच आहे ना, तर काय करायचं आपल्याला, अभ्यास करायचा, आयटिनरीज बनवायच्या, विकायचं, त्याच्यापुढे काय असू शकतं. या फील्डमध्ये आल्यावर कळलं की तुम्हाला 24/7 अवेलेबल पण राहावं लागतं. तुमचा फोन वाजला, तुमचा क्लायंट जर ऑन टूअर असेल तर ती तुमची जबाबदारी आहे. ती अकाउंटेबिलिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्यांनी जे तुम्हाला पैसे दिले, त्यांनी जे त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याचं स्वप्न पाहिलंय तुमच्यासोबत, ते ऑन ग्राउंड असताना त्यांचे जर कोणत्याही प्रकारचे इनकमिंग कॉल्स असतील की आता हे मिळालं नाहीये किंवा हे झालंय किंवा इन केस ऑफ हेल्थ प्रॉब्लेम्स ऑन ग्राउंड, प्रत्येक वेळेला तुम्हाला अवेलेबल असणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. सो म्हणून मला नेहमी असं वाटतं की दिस इज अ पॅशन ड्रिव्हन जॉब. जर तुम्हाला मनापासून असं वाटतंय की मी इतरांकरता अवेलेबल असू शकते, कारण हॉस्पिटॅलिटीचा सेंटर इज ऑलवेज पीपल, इट इज पीपल ओरिएंटेड इंडस्ट्री, राईट. जर मी कोणाच्या गरजा पूर्ण करू शकते, मी त्यांच्यासाठी अवेलेबल असू शकते, प्रत्येक म्हणजे, आणि ह्या सगळ्यामध्ये आपला एक पर्सनल लाईफ पॅरलल चालूच असतं. आणि ते बाजूला ठेवतायत, ना प्रोफेशनल लाईफ बाजूला ठेवतायत, पण एक बॅलन्स शोधावा लागतो. कारण इथे एंड कन्झ्युमर इज डिरेक्टली इन्व्हॉल्ड. इट इज नॉट अ प्रॉडक्ट, इट्स अ सर्व्हिस. आणि ती वन टाइम कन्झ्युमेबल सर्व्हिस आहे. एकदा ते तिकीट वापरलं की पुन्हा ते वापरता नाही येणार. मग ते वर्थ इट असावं, वर्थ इट करता यावं, हा त्याच्या मागचा एक अट्टहास असतो. आणि जर तो तुमच्याकडे असेल, ती पॅशन तुमच्याकडे असेल, तर ते तुम्ही डेफिनेटली करावं. वाव. आता मला सांग की एकतर पॅरेंट्सच्या दृष्टीने पण मी तुला हा प्रश्न विचारते, कारण हे एक फील्ड असं आहे की ह्याच्यामध्ये खूप टुरिझम, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली ट्रॅव्हल पण करावं लागतं. तू जसं म्हणालीस 24/7 तुम्हाला अटेंड राहावं लागतं, म्हणजे व्हर्च्युअली किंवा फिजिकली. पण मग ह्या फील्डमध्ये ऍज अ वुमन किंवा ऍज अ गर्ल म्हणून काम करत असताना स्त्रियांच्या दृष्टीने या फील्डमध्ये काय चॅलेंजेस आहेत आणि त्यांच्या दृष्टीने हे फील्ड किती एक सेफ्टीच्या दृष्टीने, कारण प्रत्येक फील्डचे प्रोज अँड कॉन्स असतात. तर तू काय सांगशील त्याबद्दल? सो मला असं म्हणजे या फील्डमध्ये इट इज डिवायडेड बिटवीन ऑन ग्राउंड वर्क आणि बॅक एंड वर्क.
ओके. सो बॅक एंड मध्ये सेल्स टीम असते, मार्केटिंग टीम असते, ऑपरेशन्स टीम असते, प्रोडक्ट टीम असते. ह्यामध्ये मुली अगदी इझिली काम करतात. इनफॅक्ट अ लॉट ऑफ देम डॉमिनेटेड. प्रॉडक्ट्स टीम तू बघितलीस, जे प्रॉडक्ट्स डेव्हलप करतात किंवा रिसर्च करतात, अ लॉट ऑफ देम आर विमेन अँड दे आर डुईंग देअर जॉब फिनॉमिनली वेल. म्हणजे इट्स अनबीटेबल. कारण मार्केट आहे, आफ्टर इट्स अ इंडस्ट्री, देर आर मल्टिपल कंपनीज, प्रचंड कॉम्पिटिशन आहे, बट स्टील दे स्टँड आउट. ईच ऑफ द टीम इज वर्किंग सो हार्ड की ते प्रॉपर एक स्टँड आउट प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करतात एव्हरी इयर. आणि विच इज नॉट इझी, कारण तुला युरोपच राहणार आहे, जिओग्राफिकली काही बदलत नाहीये. पण ते हा रिसर्च करतात की मी काय नवीन एक्सपिरियन्स ऍड करू शकते आणि मग मी कसं ह्या प्रॉडक्टला आणखीन इंटरेस्टिंग बनवू शकते, मार्केट ट्रेंड्स काय सुरू आहेत त्याप्रमाणे ते खूप गोष्टी बदलून एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतात. सो हे जे बॅक एंड जॉब्स आहेत ना, दे आर प्रिटी इझी, व्हेरी कम्फर्टेबल, नक्की मुलींनी करावेत. आणि आणखीन एक म्हणजे वन स्टेप पुढे जाऊन, आणि हे थोडंसं वादाचं विधान असू शकतं, की मुलींमध्ये ना एक मॅनेजमेंट सेन्स खूप छान असतो. नक्कीच. दे आर इमोशनली सो बॅलन्स्ड की दे कॅन फिगर आउट की मला हे जमतंय किंवा मी कितपत मॅनेज करू शकते, अँड देन दे कॅन बी क्रिएटिव्ह ॲट इट ॲज वेल. सो if that's the case, these are all of these are very friendly jobs to do. Sales मध्ये I will definitely say that there is pressure. But if you look at it on a broader perspective, मला असं वाटतं की एक कंपनीला जर जोपर्यंत त्यांचा फायदा होत नाहीये तोपर्यंत ते तुमच्यावरती प्रेशर टाकत राहणार, कारण इव्हन दे आर अनसरेबल, राईट? आणि मला असं वाटतं की एकदा सेल्समध्ये काम केल्यावरती गोष्टी खूप सोप्या होतात, लाईफ खूप सोपं होतं, कारण तुम्ही प्रेशर हँडल करायला शिकून जाता. मग त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा डिफिकल्ट असं काही उरतच नाही. सो सेल्समध्ये तुम्हाला नवीन माणसं भेटतात, खूप वेगवेगळ्या एक्सपिरियन्सेसना सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा लोक तुम्हाला अनेक मिस्टेक्ससाठी पॉइंट आउट करतात आणि तेवढंच अप्रिशिएट पण करतात की अरे तू होतीस म्हणून माझी टूर खूप छान झाली. किंवा आजही म्हणजे 2021 मध्ये मी FCM मधून बाहेर पडले, आजही माझे असे काही क्लायंट्स आहेत ज्यांचे बर्थडे विशेस समोरून येतात आणि मी त्यांना बर्थडे विशेस. सो यू ग्रो इन टर्म्स ऑफ युअर सर्कल्स एज वेल, की तुमची माणसं, तुमचे लोक हे वाढत जातात, नव्या ओळखी होतात, विच इज फन. सो हा जॉब इज व्हेरी इझी. सो सेल्समध्ये जसं मी म्हटलं तसं की नवीन ओळखी होतात आणि ती लोक तुझ्या सोबत कायम राहतात. म्हणजे आजही इट्स बीन 3-4 इयर्स माझा प्रिव्हियस जॉब मी सोडून, पण मला अजूनही ते लोक विश करतात ऑन बर्थडेज आणि मी त्यांना विश करते, कारण इट इज इम्पॉर्टंट टू बी अराउंड दोज पीपल हू एनकरेज्ड यू वेन यू आर ऑन द सेल्स फ्रंट. ॲट द सेम टाइम ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा सेकंड पार्ट किंवा अदर वे इज टूर मॅनेजर्स. असे लोक जे तुमच्या सोबत ऑन टूअर्स असतात, जे ग्रुप टूअर्स जातात, जे त्यांच्या बरोबर ट्रॅव्हल करतात, एस्कॉर्ट करतात तो ग्रुप, त्यांची ऑन ग्राउंड काळजी घेतात. मग अशा वेळेला तुम्हाला तुमचे पर्सनल लाईफ मॅनेज करावं लागतं. मग या क्षेत्रामध्ये मुलांची संख्या कम्पॅरेटिव्हली जास्त आहे, कारण एक ग्रुप संपला की दुसरा ग्रुप, दुसरा झाला की तिसरा, असं करत युरोपमध्ये 4-4, 6-6 महिने राहणारेही लोक आहेत की जे कंटिन्युअसली वेगवेगळ्या कंपनीसाठी किंवा एका कंपनीसाठी ग्रुप एस्कॉर्ट करतात. मुलीही करतात आणि खूप सुंदररित्या ते मॅनेज करतात. पण तो एक ऑप्शन बी असू शकतो आपल्याला पर्यटनच्या, आणि त्यात तुम्हाला फिरायला मिळतं. पण फिरायला मिळत असतानाही तुमची फर्स्ट प्रायोरिटी तुमचे कन्झ्युमर्स असतात, की ते तुमच्या सोबत आले, त्यांची ऑन टूअर काळजी घेणं, त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट त्यांना अवेलेबल करून देणं आणि त्यांना सॅटिस्फाईड घरी परत पाठवणं, ही तुमची मेजर रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो दिस आर 2 पार्ट्स ऑफ बिईंग इन अ ट्रॅव्हल इंडस्ट्री, की फ्रंट एंड आणि बॅक एंड. वाव, बरेच खूप छान क्लिअर पिक्चर मिळालं असेल याच्यावरून. मला एक सांग की आता काही वर्षापूर्वी 2019 मध्ये कोविड आला. आता कोविड आल्यानंतर खूप गोष्टी चेंज झाल्या. कोविडनी ज्या इंडस्ट्रीजला सगळ्यात जास्त त्रास झाला किंवा फेस करायला लागलं, त्याच्यामध्ये एक ट्रॅव्हल टुरिझम होतं, हॉस्पिटॅलिटी या इंडस्ट्रीमध्ये, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम झाले. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये तू काय सेटबॅक बघितलास आणि बिफोर कोविड आणि आफ्टर कोविड यामध्ये काय मेजर चेंजेस दिसतात तुला? मेजर चेंज दिसतो. ऍक्च्युली कोविडमध्ये जेव्हा सगळेच घरी होते तेव्हा इंटरनेटचा वापर वाढला. लोकांना पहिल्यांदा पॉज मिळाला आयुष्यात, की त्यांना आणखीन काहीतरी त्यांच्या डेली लाईफच्या पुढे जाऊन पाहता येईल.
मग अनेकांनी युट्यूब ब्लॉग्स बघितले, व्लॉग्स बघितले, त्यातून इन्स्पिरेशन जनरेट झालं, त्यातून नवीन स्वप्न ते पाहायला लागले, की अरे जेव्हा सगळं नॉर्मल होईल तेव्हा मला इथे जायचंय किंवा मला हे करायचंय. दिस इज ऑन कन्झ्युमर साईड. इंडस्ट्री साईड, येस, इंडस्ट्री पूर्ण स्टँड स्टील, झिरोवरती आली होती. कुठेच ट्रॅव्हल होत नव्हतं. आपल्याला 21 दिवस तर अगदीच घरात बसून राहायचं होतं. पण त्या काळामध्ये ना टुरिझम बोर्ड्स, म्हणजे प्रत्येक देशाचा जो टुरिझम बोर्ड असतो, त्यांची जबाबदारी असते की त्या देशाबद्दल माहिती इतर जगाला पोहोचता यावी. जसं तू अतिथी देवो भव बघितलं असशील, अगदी बस स्टँड पासून ट्रेन्स पर्यंत. तर अतिथी देवो भव इंडियाचं कॅम्पेन होतं. बाहेरच्या म्हणजे अनेक वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांना भारताबद्दल सांगण्याचं. पधारो मारे देश, जे राजस्थानचं कॅम्पेन होतं. कुछ दिन तो बिताओ गुजरात में, अमिताभ बच्चनला बोलताना तू ऐकलं असशील. तर या काळामध्ये या सगळ्या टुरिझम बोर्ड्सनी खूप छान ऍडव्हर्टाइजमेंट करून एक इन्स्पिरेशन क्रिएट केलं, अँड दे स्टील केप्ट अ रिकॉल, की अरे जेव्हा कधी नॉर्मल्सी येईल तेव्हा मला बाहेर जायचंय किंवा मला फिरायचंय. दुसरं असं झालं की ट्रॅव्हल, बिकॉज त्या ड्युरेशन मध्ये कोणीच ट्रॅव्हल केलं नाही, ती नीडचं डिमांड ना थोडी तिकडे म्हणजे राहिली आणि ती वाढली पण. जशी इंडस्ट्री ओपन झाली तसा सडनली पीपल स्टार्टेड ट्रॅव्हलिंग. यामध्ये एक मेजर चेंज आम्ही पाहिला की कस्टमायझेशन ऑफ ट्रॅव्हल. मला जसं पाहिजे त्या आयटनरीवरती मी ट्रॅव्हल करणार, किंवा ट्रॅव्हलमध्ये 2-3 मेजर प्रकार असतात, की ग्रुप इंटरेस्ट ट्रॅव्हल, GIT, FIT असतं, फ्री इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल, म्हणजे जसं मला हवंय तसं मी ट्रॅव्हल करणार. GIT मध्ये समोरच्या कंपनीने एक ग्रुप टूर लॉन्च केलेली असते, मी बाकी 10 लोकांबरोबर त्या ग्रुप टूर वरती जाईन. आणि एक माईस असतं जे कॉर्पोरेट्स बरोबर काम करतं. सो फ्री इंटरेस्ट जो होता तो हळूहळू वाढत गेला, कारण रिसर्च केला होता लोकांनी, इंटरनेटवर खूप वेळ घालवला होता, वेगवेगळ्या युट्यूब पासून वेगवेगळ्या वेबसाईट्स वरती अनेक गोष्टी वाचल्या होत्या. आणखीन एक गोष्ट झाली कोविड नंतर, इन्फ्लुएन्सर्सची वाढ. कारण रील्स लोक खूप बघायला लागले, रील्सचा वापर आणि रील्सचं अटेन्शन वाढत गेलं लोकांमध्ये. आणि मग अनेक इन्फ्लुएन्सर्स हळूहळू करत आपल्याला पाहायला मिळाले, की आता जर तू बघशील तर ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स किंवा फूड इन्फ्लुएन्सर्स खूप सारे आहेत इंस्टाग्रामवरती. आणि ते ना एक खूप कॉमनली यूज होणारी टर्म आहे, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, राईट? सो तो एक फिअर ऑफ मिसिंग आउट ते क्रिएट करतात मनामध्ये, की अरे वो इधर जाके आया तो मुझे भी जाना है. आणि हे आपल्या म्हणजे असं बघायला गेलंस तर इंडियन्स मध्ये असतंच, की माझ्या शेजारचे इथे जाऊन आले तर मला इथे जायचं, हे होतं. आता ते इन्फ्लुएन्सर्स थ्रू होत आहे, पण टेंडन्सी तीच आहे की कोणतरी इन्स्पायर करतंय आणि आपल्याला तिथे जायचंय. सो हळूहळू तो डिमांड वाढत गेला, आणि इनफॅक्ट राईट नाव वी आर बेटर दॅन प्री पॅन्डेमिक. अच्छा, की आता लोक खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल करतात. आपली म्हणजे ट्रॅव्हल इंडस्ट्री इज वन ऑफ दी लार्जेस्ट इंडस्ट्रीज हू इन्स्पायर पीपल टू गो आउट अँड ट्रॅव्हल अ लॉट. कारण तुमच्याकडे तसे कंपनीज अवेलेबल आहेत, रिसोर्सेस अवेलेबल आहेत, इंटरनेट अवेलेबल आहे. आत्ताच्या म्हणजे ह्या पिढीमध्ये, म्हणजे माझी जनरेशन आणि येणाऱ्या जनरेशन, मला असं वाटतं की योलो नावाचा एक आणखीन एक प्रकार आहे, यू ओनली लिव्ह वन्स. आधी असं होतं की आई बाबा, अरे मला सेव्हिंग्स करायचे, मग सेव्हिंग्स झाल्यावर विचार करायचा की अरे एवढे पैसे उरले तर मी ट्रॅव्हल, कारण ट्रॅव्हल वॉज अ लक्झरी. बरोबर, ट्रॅव्हल इज अ नीड. आणि हा जो प्रोसेस, हा जो शिफ्ट झाला लक्झरी टू नीड, तो फार, आणि मेंटल हेल्थ बद्दल फार बोललं गेलं. मग मेंटल हेल्थ मधून मला ब्रेक हवा आहे ह्याची एक नीड तयार झाली, आणि मग तिथून लोक ट्रॅव्हल करायला किंवा ट्रॅव्हल त्यांच्या मनात एक विचार सुरू झाला. आणि आता तर दिसतच आहे की म्हणजे जर यंग कपल्स मध्ये पाहिलंस तर ऍटलिस्ट स्टेकेशन, विकेंडला मला बाहेर जायचंय, किंवा 3 days शॉर्ट टूर करायची, किंवा एक इंटरनॅशनल एक डोमेस्टिक, एक अशी कपल पॉलिसी असते की हा आम्ही ऍटलिस्ट एवढं तरी करतोच. सो दॅट्स द शिफ्ट दॅट आय हॅव सीन प्री पॅन्डेमिक नंतर आत्ताचा. वाव, जे खूप मेजर आणि खूप चांगला आहे, इंडस्ट्रीच्या दृष्टीने खूप चांगला आहे. आणि बघायला गेलं तर भारतीय ट्रॅव्हल म्हणजे भारतामध्ये टुरिझम हे खूपच आहे, म्हणजे आपलं कल्चरच खूप समृद्ध आहे भारतामध्ये. त्याच्यामुळे पिलग्रिमेज म्हणजे स्पिरिच्युअल म्हणा किंवा तीर्थस्थानं ह्या ठिकाणी तर लोक म्हणजे फार काळापासूनच जात आलेले आहेत. आता त्यांना ग्लोबली म्हणजे अजून बाहेरचं चित्र, वायडर चित्र दिसायला लागल्यामुळे, त्यामुळे हे म्हणजे मला वाटतं जगभर सगळ्यात जास्त प्रवासी हे भारतीयच
भारतीयच लोक सगळ्या देशामध्ये जास्त प्रवास दिसत करत असतील. हो, असतात. हो. तर ह्याच्यामध्ये हा जो चेंज आला तो खूप छान, म्हणजे मेजर चेंज आहे आणि Major change. त्याच्यातून एक नवीन मला वाटतं एक काय म्हणतात त्याला, एक अपॉर्च्युनिटी. जसं तू इन्फ्लुएन्सर बद्दल बोललीस की ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स किंवा फूड इन्फ्लुएन्सर्स हे उदयास आली एक, आणि Correct. आज हे कितीतरी इन्फ्लुएन्सर एक करिअर म्हणून हो. हे Yes. काम करतात. येस. तर एक करिअरही ह्याच्यातून ओपन झालेला Open आपल्याला झालंय. दिसतो. हो. सो इट्स अ मेजर चेंज. डेफिनेटली. तर मला सांग की तू हे जे काम करतेस, आज तू इंटरनॅशनल लेवलवरती काम करतेस, ब्रँड USA इंडियामध्ये रिप्रेझेंट करतेस, म्हणजे नेमकं तू काय करतेस? ओके. सो जसं तू म्हटलंस ना, कोविड आला आणि कोविडच्या वेळेला ट्रॅव्हल इंडस्ट्री स्टँड स्टिल झाली. तेव्हा थोडंसं असं विचार आला की अरे, आता सध्या इंडस्ट्रीमध्ये जर काही होत नाही, इफ देर इज अ पॉज, तर स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो का? तर मग तेव्हा मार्केटिंगमध्ये MBA करायचा विचार केला आणि MIT इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेजमधून, MIT मधून बँड्राला मी मार्केटिंगमध्ये MBA केला. MBA झाल्यावरती थोडंसं असं होतं की आता ट्रॅव्हलमध्ये परत नाही जायचंय, कारण अरे पूर्णच झिरो झाली कोविडमध्ये. यू नेव्हर नो की तुला स्कोप मिळेल की नाही मिळेल. पण आय वॉज डेस्टाईन्ड टू बी इन ट्रॅव्हल इंडस्ट्री. सो जसं मी म्हटलं की प्रत्येक ठिकाणी ट्रॅव्हलमध्ये तुला माणसं भेटतात. तशी एक आत्ता जी माझी कलीग आहे ती मला एका रोड शोच्या वेळेला, जेव्हा मी FCM बरोबर काम करत होते, फ्लाईट सेंटर ट्रॅव्हल ग्रुप बरोबर, तेव्हा भेटली होती. अँड वी वर कनेक्टेड ऑन लिंक्डइन. तिने एक अपॉर्च्युनिटी पोस्ट केली होती सार्था ग्लोबल मार्केटिंगसाठी, जिथे आय एंडेड अप अप्लाइंग, हा विचार न करता की मी परत ट्रॅव्हलमध्येच परत जाणार आहे. जेव्हा सुरुवात माझा इंटरव्ह्यू झाला आणि मला लक्षात आलं की मला USA ला इंडियामध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. तर जसं मी म्हटलं की प्रत्येक देशाचे टुरिझम बोर्ड असतात. जसा इंडियाचा टुरिझम बोर्ड आहे आणि त्यांचं अतिथी देवो भव कॅम्पेन होतं, तसं ब्रँड USA एक टुरिझम बोर्ड आहे आणि तो USA ला इंडियामध्ये आणि USA ला जगात रिप्रेझेंट करतो. बेसिकली त्यांना इन्स्पिरेशन क्रिएट करायचंय, लोकांनी USA मध्ये यावं आणि नॉट जस्ट टू मीट फ्रेंड्स अँड फॅमिली, बट टू एक्सप्लोअर द कंट्री. सो आता मी ब्रँड USA ला इंडियामध्ये रिप्रेझेंट करते. ब्रँड USA साठी आम्ही काही कॅम्पेन्स करतो. जसं अतिथी देवो भव, तसं अमेरिका द ब्युटिफुल नावाचं एक कॅम्पेन USAचं आहे, जे आम्ही आता इंडियामध्ये त्याच्याबद्दल फार बोलतोय. सो बेसिकली आम्ही इन्स्पिरेशन क्रिएट करतो. आम्ही ट्रॅव्हल एजंट्सना ट्रेनिंग देतो. त्यांना शिकवतो की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या USA आयटेनरीज कशा बनवता येतील, किंवा USA मध्ये नवीन एक्सप्लोअर करण्यासारखं काय आहे. हे एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या सिटीज मध्ये जावं लागेल, कारण US मध्ये 50 स्टेट्स आहेत. मग 50 स्टेट्स मधल्या कोणत्या सिटीमध्ये काय आहे याचं ट्रेनिंग आम्ही त्यांना देतो. आणि मग जेव्हा ते प्रॉडक्ट्स डेव्हलप करतात, मग ते कोणत्या कोणत्या थीमचे प्रॉडक्ट्स असू शकतात, सिनियर सिटीजनसाठी, यंगस्टर्ससाठी, सोलो ट्रिपसाठी, विंटरसाठी किंवा इव्हेंट्स फेस्टिवल्ससाठी. मग त्याचे सगळे डेट्स, त्याचं रुटीन, हे सगळे इन्फॉर्मेशन आम्ही प्रोव्हाइड करतो, सो दॅट इट इज इझियर फॉर ट्रॅव्हल कंपनीज टू डेव्हलप प्रोडक्ट अँड देन सेल इट टू देअर एंड कन्झ्युमर्स. ओके. सो दॅट्स हाऊ इट वर्क्स. ओके, म्हणजे हे तुम्ही ट्रॅव्हल कंपनीसाठी म्हणून एक काम करता, त्यांना ट्रेनिंग देतो. येस. वाव. तर हा एक अजून एक मला वाटतं ही एक वेगळी प्रकारची अपॉर्च्युनिटी आहे. आणि याच्यासाठी मग तुला स्वतःला काय प्रिपरेशन करावं लागतं? अभ्यास प्रचंड. म्हणजे तुम्हाला इट इज व्हेरी सिम्पल की कोणाला कशाबद्दल काही शिकवायचं असेल किंवा सांगायचं असेल, तर तुम्ही त्याबद्दल फार क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. लकीली मी US ला स्वतः 2-3 वेळा जाऊन आले होते. मला माहिती होतं की तिकडचं कल्चर कसं आहे, लोक कसे आहेत. आय डोंट नो वाय, बट आय वॉज डेस्टाईन्ड टू रिप्रेझेंट द स्टेट आय फर्स्ट वेंट टू. की व्हर्जिनिया नावाची एक स्टेट आहे US मध्ये ऑन ईस्ट कोस्ट. तर मला व्हर्जिनिया स्टेट इंडियामध्ये रिप्रेझेंट करायला मिळाली व्हेन आय स्टार्टेड दिस रोल. अरे वा. आणि मग ते माझ्यासाठी फार रिलेट करणं सोपं गेलं की अरे इथे हे आहे, दिस इज वर्थ सीइंग, यू शुड ऍड दिस, और दिस इज लिटल अवे, बट यू शुड ट्रॅव्हल टू दिस पर्टिक्युलर प्लेस आणि तिथे तुम्हाला हे बघता येईल. सो हे जे इन्स्पिरेशन क्रिएट करणं आहे ना, ते फक्त आणि फक्त अभ्यासातून शक्य आहे. की तुम्हाला किती माहिती आहे त्या गोष्टीबद्दल. एकतर नवीन देश, जेव्हा भारताबद्दल बोलायची वेळ येते तेव्हा आपण खूप कम्फर्टेबली, कारण आपला भारत देश,
माझ्या देशाबद्दल, माझ्या प्रत्येक कॉर्नर बद्दल किंवा जर मला माहित नसेल तर एक क्युरिओसिटी असते की हा इथल्या इथल्या या व्यक्तीशी बोलून मला ही माहिती काढता येईल. पण जेव्हा एक वेगळ्या देशाबद्दल इन्स्पिरेशन क्रिएट करायचं असतं आपल्या मार्केटमध्ये, तेव्हा 2 गोष्टी अभ्यासाव्या लागतात. एक तर आपले इंडियन्स कुठे जातात, त्यांना काय आवडतं आणि त्यांना काय करायचंय, आणि दुसरं हे सॅटिस्फाय करण्यासाठी युएस मध्ये काय अवेलेबल आहे, ते कुठे जाऊ शकतात, कोणती अच्छा. स्टेट त्यांच्यासाठी कम्फर्टेबल असेल. जसं तुला माहितीये की डिझनीलँड युएस मध्ये, सो ईस्ट आणि वेस्ट दोन्ही कोस्टवरती डिझनीलँड आहे, ऑर्लँडो मध्ये पण आणि कॅलिफोर्नियामध्ये पण. मग ते अट्रॅक्शन असू शकतं फॅमिलीजसाठी. रोड ट्रिप्स अट्रॅक्शन असू शकतात हनीमूनर्ससाठी. मला सुरुवातीला असं वाटलं होतं की अरे हनीमूनर्स अमेरिकेपर्यंत जात असतील का, पण ते जातात. म्हणजे अच्छा. ते अक्षरशः 17-17, 20-20 दिवस सियाटल पासून सॅन फ्रान्सिस्को पर्यंत ड्राईव्ह करतात, विच इज एंटायर वेस्ट कोस्ट ऑफ युनायटेड स्टेट्स. अच्छा. आणि बॅकपॅकिंग करतात, नॅशनल पार्क्स एक्सप्लोअर. युएस मध्ये खूप सुंदर नॅशनल पार्क्स आहेत, सो ते नॅशनल पार्क्स एक्सप्लोअर करतात. आणि तुमचा एक ब्लाइंड स्पॉट असतो ना की तुम्हाला माहिती नसतं या गोष्टीबद्दल, पण मग तिथपर्यंत जाऊन अभ्यास करून मला त्या देशाबद्दल पूर्ण माहिती घेऊन मग ती समोरच्याला देणं वॉज प्रिपरेशन फॉर दिस रोल. ओ माय गॉड. मग ह्याच्यासाठी तुला हेल्प आउट इंटरनेटवरूनच करायला लागतं की तुला स्वतःला पण काही विजिट्स कराव्या लागतात? सो सुरुवातीला असं झालं की एकतर इंटरनेट वॉज वन ऑफ द सोर्सेस. नंतर तिकडचे जे ऑन ग्राउंड लोक असतात ते तुमचे व्हर्च्युअल ट्रेनिंग घेतात. म्हणजे ते तुम्हाला जॉग्राफी समजवतात, कनेक्टिव्हिटी समजवतात की व्हॉट काइंड ऑफ फ्लाईट्स तुम्हाला लागतील, इंटरनली ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता, काय काय ऑप्शन्स आहेत, बसनी करू शकता, बाय रोड करू शकता, तुम्ही ड्राईव्ह करू शकता. इंडियन चिप लायसन्स इज व्हॅलिड इन युनायटेड स्टेट्स. तुमच्याकडे जर इंडियन लायसन्स असेल तर तुम्ही तिथे ड्राईव्ह करू शकता. इट्स जस्ट द साईड चेंजेस, राईट? तर आता माझ्या जनरेशनची आणि माझ्या पुढच्या जनरेशनचे लोक खूप कम्फर्टेबली म्हणजे कम्फर्टेबली ड्राईव्ह करतात युएस मध्ये. सो त्यांच्या ह्या गोष्टीमुळे आणखीन वाईडर ओपनिंग्स तिकडे आहेत. सो मग त्यांनी हे ट्रेनिंग आम्हाला दिलं. ते थोडंसं ब्लाइंड स्पॉटला होतं की मला नाही माहिती की अरे ड्राईव्ह नसेल, मग इट विल बी एक्सपेन्सिव्ह. कारण आपण रेट ऑफ एक्सचेंजचा विचार करतो, राईट? की अरे मग भारतीयांसाठी महाग असेल का, पण नाही, त्यांचं ते स्वतः ड्राईव्ह करतात, ते अपार्ट हॉटेल्समध्ये राहतात. तर आणि त्यांचा सेंटर ऑफ दॅट आयटिनरीज एक्सपिरियन्स, तर ते ऍट एनी कंडिशन दे गो देअर, दे एक्सप्लोअर. भारतातून अमेरिकेत जाणारे म्हणजे जगामधले जे ओव्हरसीज मार्केट्स आहेत, इंडिया इज सेकंड लार्जेस्ट ओव्हरसीज मार्केट फॉर युनायटेड स्टेट्स. पहिलं युके येतं, दुसरं युएस येतं, दुसरं इंडिया येतं, जे भारतातून तिकडे जाणार. अजेंडा वेगळा आहे. कॉर्पोरेट ट्रॅव्हलर्स आहेत, VFR म्हणतो आम्ही, व्हिजिटिंग फ्रेंड्स अँड फॅमिली. हा सगळ्यात मोठा ग्रुप आहे, कारण जसं मी आधी म्हटलं तसं की 10 मधल्या 8 फॅमिलीज मधलं कोणतरी काका मामा मावशी राहतात अमेरिकेमध्ये. सो त्यांना भेटण्याकरता जाण्याचा एक अजेंडा असतो. मुलं शिकायला खूप जातात, म्हणजे खूप जास्त एज्युकेशन बेस किंवा. आणि मग जेव्हा मुलं शिकायला जातात तेव्हा मग आई वडील सोडायला जाणार, ग्रॅज्युएशनला जाणार आणि मुलगा सेटल व्हायला जाणार. सो हे 3 ट्रिप्स तर अगदीच कन्फर्म आहेत. मग तिथे गेल्यावर त्यांना वेगवेगळे देश नाही, सिटीज फिरायचे असतात. जसं मी म्हटलं तसं 50 स्टेट्स आहेत. हवाई, अलास्का थोडे दूर आहेत, तर मग ते प्लॅन करून जातात की यावेळेला मला ईस्ट कोस्टवर जायचंय, वेस्ट कोस्टवर जायचंय. त्यामुळे स्कोप ऑफ वर्क खूप मोठा आहे. वाव. मला सांग की आता जसं तू म्हणालीस की पोस्ट कोविड बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या, तसंच पूर्वी कसं होतं की आपल्या भारतामध्ये ठराविक ट्रॅव्हल एजन्सीज आपल्याला नोंद होत्या, माहितीच्या अशा ठराविक ट्रॅव्हल एजन्सीज होत्या, त्याच्यावर आपण विश्वास ठेवून जात होतो फिरायला. आता बघितलं तर जसं तू मगाशीच म्हणालीस की अगदी गल्ली गल्लीमध्ये आपल्याला ट्रॅव्हल एजंट दिसतात, तसं ह्या छोट्या छोट्या कंपनीज पण, ट्रॅव्हलिंग कंपनीज पण खूप आलेल्या आहेत. तर ह्या ट्रॅव्हलिंग कंपनीज चॅलेंजेस काय असतात किंवा त्यांचा स्कोप काय आहे आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता का? ओके, राईटली आस्क्ड क्वेश्चन. कारण आयडेंटिफाय करणं ट्रॅव्हल एजंट्सना की हे किती काम करतायत किंवा किती कनेक्टेड आहेत, यांचा बिझनेस किती आहे. कारण कसं होतं, युएसच्या हिशोबाने जर मला तुला सांगायचं तर जे लॉंग हॉल्स करतात, म्हणजे लॉंग हॉल्स म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि USA, कॅनडा, विच इज लाईक
मोस्ट लॉंग डिस्टन्स वरती आहेत इंडियापासून. सो जे लॉंग हॉल्स करतात त्यांच्याकडे ऑलरेडी खूप चांगला क्लायंट बेस असतो. त्यांना माहिती असतं की मी ह्या एका एज ग्रुप बरोबर किंवा या एका वेल सेटल्ड हायर मिडल क्लास लोकांबरोबर किंवा एलिट क्लास बरोबरच काम करतोय, हे त्यांना खूप क्लिअर माहिती असतं. काही जण असतात जे न्यूली एस्टॅब्लिश असतात, एक्सप्लोअर करत असतात. मग देर आर मल्टिपल वेज टू गो अबाउट इट. काही लोक काही कॉर्पोरेट्स बरोबर टायअप करतात आणि मग तिथून क्वेरीज जनरेट करतात. काही लोक त्यांच्या ज्या काही संस्था असतात, जसं क्लब्स आहेत किंवा मला कोणीतरी BNI बरोबर कनेक्ट करून दिलंय, मग ते त्यांच्या थ्रू जातात आणि क्वेरीज जनरेट करतात. काही लोक त्यांचे फ्रेंड्स अँड फॅमिलीज इतके इन्फ्लुएन्सिंग असतात की त्यांच्या थ्रू क्वेरीज जनरेट करतात. सो प्रत्येकाचा मॅप वेगळा असतो की हाऊ दे आर प्लॅनिंग टू रीच आउट टू पीपल. पण आय विल डेफिनेटली से देर इज बिझनेस फॉर ईच अँड एव्हरी वन आउट देअर. कारण नीड म्हणजे मी जसं म्हटलं जसं की आधी ती एक लक्झरी होती, आता ती नीड झाली आहे. सो जर मी खूप नवीन ट्रॅव्हल एजंट आहे आणि माझ्याकडे अगदीच डायरेक्ट अमेरिकासाठी येणारा क्लायंट नसेल, but the client might start with Kashmir and then they will go to Sri Lanka and then they will go to Europe and then they will go to US, but they will go to US because they like traveling. राईट. सो या सगळ्या म्हणजे जे बिगीज आहेत ते बिगीज आहेत, त्यांनी खूप वर्ष काम करून या क्षेत्रामध्ये ते आता जिथे आहेत तिथे आहेत, राईट. पण जे लहान ट्रॅव्हल एजंट्स आहेत, कारण कोविडमध्ये काय झालं की अनेकांचे जॉब्स गेले. जॉब्स गेल्यावरती मला इंडस्ट्रीत तर राहायचंय, मला इथे काम तर करायचंय, पण माझ्याकडे प्लॅन बी काय आहे. तर बऱ्याच जणांनी फ्रीलान्सिंग सुरू केलं. म्हणजे ते फ्रीलान्स ट्रॅव्हल कन्सल्टंट्स झाले. फ्रीलान्सिंग चालू केल्यावरती त्यांनी विचारायला सुरुवात केली थ्रू देअर फ्रेंड्स, थ्रू देअर फॅमिलीज, आणि हळूहळू करत नाव आय सी देम. आय मीन फ्रॉम कोविड 4-5 years डाऊन द लाईन दे आर वेल एस्टॅब्लिश्ड. सो देर इज बिझनेस फॉर एव्हरीबडी. कोविड हा एक खूप वाईट पॅच होता, पण त्याचे बरेच आपल्याला नंतर बेनिफिट बघायला मिळाले. जसं की आपण पहिले खूप जॉब ओरिएंटेड होते, म्हणजे एक पिढी आधी गेले, तुमच्या एक पिढी आधी गेले, तर सगळे सेफली जॉब करणारेच लोक आणि त्यांच्या सजेशन्स पण तसाच असायच्या. पण कोविडमध्ये ज्या वेळेला अनेक लोकांचे जॉब गेले, त्यावेळेला लक्षात आलं की जॉब ही सुद्धा काही एक सिक्युरिटी नाही. आणि मग खूप सारे स्टार्टअप्स त्याच्यामध्ये आले आणि आज आपल्याला भारतामध्ये दिसतात की खूप मुलं ही स्टार्टअप्स करण्याकडे किंवा स्वतःच काहीतरी करण्यासाठी धडपडताना दिसतात. तर हा पण एक कोविडचा आपल्याला बेनिफिट आहे. आणि ह्याच्यामध्ये आता तू जसं सांगितलंस की खूप सारे ट्रॅव्हल एजंट आलेले आहेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे की सगळ्यांसाठी बिझनेस आहे. आपला भारत आपलं लार्जेस्ट पॉप्युलेशन आहे, त्यामुळे देर इज नो डाऊट की प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आउट देअर इज अवेलेबल. ऑफकोर्स कॉम्पिटिशन पण, म्हणजे जिथे ऍज आय सेड की जिकडे बिझनेस आहे तिकडे आणखीन 4 लोक सुद्धा ती क्वेरी कन्वर्ट करायच्या मागे आहेत. त्यामुळे ह्याच्याकडून घेतलेला कोड त्याच्याकडे जाऊन मॅच करणं हे राहणार आहे. कॉम्पिटिशन शिवाय ग्रोथ नाही. करेक्ट. कॉम्पिटिशन पण पाहिजे आणि हेल्दी असेल तर दॅट इज अ गुड वे टू गो. एनीवन विल लुक ॲट व्हॅल्यू फॉर मनी, राईट. जिथे कुठे मला व्हॅल्यू फॉर मनी मिळते मी तिथे त्या व्यक्तीबरोबर ट्रॅव्हल करणार, एवढा सिम्पल बॉल गेम आहे. सो येस. सो वाव, की आधी ते खूप साऱ्या गोष्टी तू सांगितल्यास आणि एक्सप्लेन पण झाल्या सगळ्या. मला सांग की ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुलांसाठी बेसिकली आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी तू काय सांगशील? मला त्यांना नक्की हे सांगायचं की दिस इज नेव्हर एंडिंग इंडस्ट्री. पॉज होईल पण फेल नाही होणार. कारण तुम्ही स्वतःबद्दल विचार करून पाहू शकता की मला वर्षाचे 365 दिवस जर माझ्याच घरात राहावं लागलं तर मी कंटाळेन, वैतागेन. त्यामुळे ट्रॅव्हल इज गोइंग टू बी युअर नीड. यू वॉन्ट टू गेट आउट ऑफ युअर हाऊस ॲट वन पॉइंट ऑफ टाइम, आणि त्याला सपोर्ट करण्यासाठीची अपॉर्च्युनिटी ट्रॅव्हल इंडस्ट्री तुम्हाला देते. सो अशा वेळेला मला असं वाटतं की जस्ट डोंट गिव्ह एनी सेकंड थॉट्स. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही पॅशनेट आहात, तुम्हाला कोणाला तरी त्यांची स्वप्न पूर्ण करायला मदत करायला आवडेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी, मी असं नाही म्हणते 24 तास, पण अवेलेबल राहाल की हा क्लायंट आता माझा आहे आणि हा ऑन टूर असेल तर मी त्याचा फोन उचलेन, एवढी अकाउंटेबिलिटी जर तुमच्याकडे असेल तर गो हेड, बी पार्ट ऑफ ट्रॅव्हल इंडस्ट्री. यू विल नो पीपल सेलिब्रेट लाईफ अँड हाऊ. आणि ह्या क्षेत्रामध्ये ज्या मुलांना यायचंय त्यांच्या पॅरेंट्सना तू काय सांगशील? कारण
बऱ्याच गोष्टी आता बऱ्याच समजल्या असतील गोष्टी, पण तरी सुद्धा एक असतो पूर्णपणे धोका माहिती नसल्यामुळे पॅरेंट्स हे ऑलवेज मुलांच्या सिक्युरिटीसाठीच काहीतरी गोष्टी बोलत असतात. पण त्यांना तू काय सांगशील? तुमची मुलं तिकीट्स काढायला जात नाहीयेत. तुमची मुलं कोणाची तरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी जात आहेत. त्यांना प्लीज सपोर्ट करा. त्यांना जर ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर फक्त सेल्स, फक्त ऑपरेशन्स, फक्त मार्केटिंग, फक्त टूर मॅनेजर एवढेच जॉब रोल्स आहेत असं नाही. देर आर मल्टिपल क्रिएटिव्ह वेज टू बी पार्ट ऑफ ट्रॅव्हल इंडस्ट्री. इव्हेंट्स करता येतात तुम्हाला. आजकाल लोक वेडिंग्स करतात वेगळ्या देशामध्ये, वेगळ्या शहरामध्ये. यू कॅन बी पार्ट ऑफ दॅट. बरेच लोक क्रिएटिव्ह करतात. सो हे जे इन्फ्लुएन्सर ट्रॅव्हल असतं त्यांचे प्लॅनिंग करायची एक पार्ट इज ऑल्सो पार्ट ऑफ वन ऑफ द मार्केटिंग अँगल ऑफ ट्रॅव्हल इंडस्ट्री. सो तेही करता येतं. यू आर स्टील पार्ट ऑफ अ ट्रॅव्हल वर्ल्ड, राईट? सो ते करायची शक्यता आहे. किंवा अनेक अशा क्रिएटिव्ह गोष्टी ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला करता येतील, तुमच्या मुलांना करता येतील. आणि त्यामुळे त्यांचं एक खूप मोठं विश्व ओपन होईल. आणि लेट देम फ्लो थ्रू दॅट. कारण त्याच्यामुळेच नवीन अपॉर्च्युनिटीज त्यांच्याकडे येतील. सो इट्स वर्थ टेकिंग द चान्स. मला सांग की आता एवढं बोलता बोलताच तू अनेक पॉइंट सांगितलेस. म्हणजे ह्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये किती वेगळा वेगळा स्कोप आहे, वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याकडे, तुमचे जो इंटरेस्ट आहे त्याप्रमाणे तुम्ही पुढे जाऊ शकता. आता मला सांग की पुढे 5 वर्षात किंवा तुझा काय करिअर गोल आहे? मला आता असं वाटतं की मार्केटिंगमध्ये आल्यावर, म्हणजे ट्रॅव्हलमध्ये मार्केटिंगमध्ये आल्यावरती आत्ता कुठेतरी मला माझ्या क्रिएटिव्हला टच करता येत आहे. की मला एखादी इव्हेंट प्लॅन करायची आहे, तर मला अनेक लोकांना बोलवायचं आहे. त्यांचे इन्व्हाइट्स प्लॅन करण्यापासून ते त्यांचे ऑन ग्राउंड अरेंजमेंट्स प्लॅन करण्यापर्यंत, अँड टू मेक द इव्हेंट सक्सेसफुल अँड देन सेंड देम अ थँक्यू लेटर इज अ लॉंग प्रोसेस, राईट? सो आत्ता कुठे मी ते टच केलंय. मला असं वाटतं की इन कमिंग 5 years or 10 years maybe, I want to be established marketeer who knows how to promote travel. आदिती, तू आता देश विदेशामध्ये फिरत असतेस, डायरेक्टली कन्झ्युमर बरोबर म्हणजे एंड युजर्स बरोबर तुम्ही काम करत असतात. तर या सगळ्या प्रवासामध्ये असे काही लक्षणीय अनुभव आहेत का तुझ्याकडे, की क्लायंट्सना काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात, किंवा असे कधी कुठे अडचणीत आलेत, किंवा असे काही एक्सपिरियन्स आम्हाला शेअर करू शकतेस? सो एका मित्राचा एक्सपिरियन्स सांगते की तो एक ग्रुप कोऑर्डिनेट करत होता आणि ही वॉज द ऑपरेशन्स पर्सन फॉर, म्हणजे त्यांनी त्या सगळ्या ग्रुपचे अरेंजमेंट्स केले होते. युरोपमध्ये तो ग्रुप फिरत होता आणि त्यांना आधीच असं सांगितलं होतं की तुमचे जेवढे पैसे तुम्हाला त्या दिवसा करता हवेत तेवढे तुम्ही तुमच्या जवळ ठेवा आणि बाकी सगळं हॉटेलमध्ये एका तो जो लॉकर असतो त्याच्यात ठेवून या. हे इन्स्ट्रक्शन देण्यामागे काही खूप स्पेसिफिक कारणं होती की एकदा तुमचा पासपोर्ट तुमच्याकडून गेला परक्या देशामध्ये की मग इंडियन कॉन्सुलेट पर्यंत पोहोचून मग ती अथॉरिटी मिळायला की तुम्ही परत फ्लाईटवर बसून येऊ शकता, हा खूप मोठा प्रोसेस आहे. तर याकरता असे इन्स्ट्रक्शन ऑलरेडी दिलेले असतात. पण काही जण ते फॉलो नाही करत आणि ते सोबत ते सगळं घेऊन गेले. मग हे फार वयस्कर गृहस्थ होते. त्यांनी त्यांचा पासपोर्ट, त्यांची 2-3 हजार युरोची कॅश आणि सगळं स्वतःबरोबर ठेवलं होतं. आणि एका रॅन्डम रस्त्यावरती, म्हणजे शॉपिंग करता एक फ्री टाइम दिलेला असतो. म्हणजे प्रत्येक आयटेनरीमध्ये कधी कधी शेवटी 1 तास, 2 तास, अर्धा दिवस शॉपिंग करता असतो. एका रॅन्डम रस्त्यावरती बाजूने जाणाऱ्या एका बाईकच्या माणसाने ती खेचून घेतली आणि तो निघून गेला. युरोपमध्ये झालं तर त्यांना असं वाटलं की अरे हा म्हणजे वेगळा देश आहे, इथे मिळेल पटकन मदत मिळेल. मदत मिळाली, पण त्यांना तिथून पुन्हा भारतात येण्याकरता तो जो प्रोसेस होता तो खूप त्यांच्याकरताही स्ट्रेसफुल होता आणि आमच्याकरताही स्ट्रेसफुल होता. त्यामुळे मला नक्की असं सांगायचं वाटेल की बी व्हेरी अटेंटिव्ह. बरे तुम्ही वेगळ्या देशामध्ये जाताय, म्हणजे अगदी श्रीलंका असेल, नेपाळ असेल, भूतान, कुठेही तुम्ही दुसऱ्या देशात जाताय, पण तुमचा पासपोर्ट तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट आयडेंटिटी प्रूफ आहे. मग तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तरी काही फरक पडत नाही, तुम्हाला पासपोर्टच लागणार आहे. त्यामुळे बी व्हेरी केअरफुल अबाउट इट. जिकडे कुठे तुम्हाला असं वाटतंय की मला पासपोर्ट दाखवावा लागेल, काही एंट्रन्स ना किंवा, तर तिकडे तुमची टूर कंपनी तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन्स देईल की तुम्हाला इथे पासपोर्टच कॅरी करायचा आहे. अदरवाईज डिजिटल कॉपी ऑफ दॅट पासपोर्ट, नॉर्मल एखादी एंट्री कुठे करायची असेल आणि बिकॉज यू आर अ फॉरेन व्हिजिटर आणि तुम्हाला दाखवायची असेल तर ती डिजिटल कॉपी चालते.
सो बी व्हेरी माइंडफुल वेन यू आर ऑन टूअर्स. देश वेगळा आहे म्हणून माणसांच्या प्रकृती किंवा विचार किंवा कृती वेगळ्या असतील गरजेचं नाहीये. तिथेही चोऱ्या आणि अशा सगळ्या गोष्टी होतात. आणि तुम्ही तिकडे बेसिकली स्ट्रेस कमी करायला गेलाय तर स्ट्रेस घेऊन येऊ नका. राईट. आपल्याला फार सवय असते की सगळ्या महत्वाच्या वस्तू आपल्याकडे असल्या पाहिजेत, पण इन्स्ट्रक्शन फॉलो करणं फार जरुरीचं खूपच असतं. इम्पॉर्टंट आहे. जेव्हा परक्या देशामध्ये आपण असतो त्यावेळेला आपल्याला फार जास्त काळजी घेतली पाहिजे. करेक्ट. मला सांग की आदिती, तू म्हणालीस की तुम्ही ट्रॅव्हल एजंटना पण गाईड करता किंवा काय, येस. तर काय टाईपच्या क्वेरीज घेऊन ते तुमच्याकडे येतात आणि काय हेल्प, एक्झॅक्टली काय हेल्प केली जाते? सो काय टाईपच्या क्वेरीज घेऊन येतात, जसं मी तुला म्हटलं की बऱ्याचदा ना बऱ्याच गोष्टी आपल्या ब्लाइंड स्पॉटमध्ये असतात. म्हणजे ते एक्झिस्ट करतात पण आपल्याला माहिती नसतं किंवा आपण कधी विचारच केलेला नसतो की अरे असंही घडत असेल त्या ठिकाणी. जसं मी तुला एक्झाम्पल देईन की शिकागोमध्ये एका इंडियन शेफचं मिशेलिन स्टार रेस्टॉरंट आहे. अच्छा. आता जेव्हा हे मला कळलं, आणि ही इज फ्रॉम कोलकाता, सो त्यांनी कोलकाताचं फ्युजन डिशेस बनवून त्यांनी त्याचं मिशेलिन स्टार रेस्टॉरंट तिथे सुरू केलंय, ज्याचे अपॉइंटमेंट 2 months इन ऍडव्हान्स पण नाही मिळत. म्हणजे तुला तिथे टेबल बुक करावं लागतं आणि व्हेरी लिमिटेड स्पेसेस अवेलेबल. मग जेव्हा हे मला कळलं तेव्हा मलाही असं वाटलं होतं की यार असे खूप गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात किंवा आपण त्याच्यापर्यंत क्युरिओसिटीने पोहोचलेलो नसतो. तर जेव्हा आम्ही ट्रॅव्हल एजंट्सना ट्रेन करतो तेव्हा आम्ही त्यांच्याकडे अशी माहिती घेऊन जातो जी त्या डोमेस्टिक एन्व्हायरमेंटमध्येच राहिलेली आहे. मग ती पहिले आम्हाला माहिती करून घेणं आणि त्या राईट रिसोर्सेसना ट्रॅव्हल एजंट्सशी कनेक्ट करणं, तो जो ब्रिज करायचा असतो तो आम्ही करतो. जसं मी तुला मगाशी आपण बोलत होतो तेव्हा म्हटलं होतं की DMC नावाचा एक प्रकार असतो, डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनी. सो डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनी म्हणजे काय, तर एक अशी कंपनी जी B2B स्पेसमध्ये काम करते. त्यांचं एक ऑफिस भारतात असतं आणि एक ऑफिस त्या देशांमध्ये असतं ज्या देशाबद्दल किंवा ज्या देशामध्ये ते बिझनेस करत असतात. मग ह्या कंपनीज ट्रॅव्हल एजंट्सना मदत करतात टू प्लॅन दी एंटायर आयटनरी अँड टू कोऑर्डिनेट विथ ऑन ग्राउंड सप्लायर्स. मग त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स ट्रॅव्हल एजंट्सला देणं आणि त्यांच्यासाठी एक सुरळीत मार्ग तयार करणं की क्वेरी आली, तुम्ही रिक्वायरमेंट्स घेतली, तुम्ही DMC कडे दिली, त्यांनी वर्कआउट केलं, तुम्हाला कॉस्ट दिली, सेल्स फायनल झाला आणि मग ती व्यक्ती तिथे ट्रॅव्हल करत असताना देर इज अ कंपनी हू इज लुकिंग आफ्टर देम फ्रॉम सेम टाइम झोन. कारण ती कंपनीचं एक ऑफिस त्या देशामध्ये. सो हा जो सगळा काय म्हणतात गेम आहे तो राईट प्लेसेस राईट स्पॉट्स वरती ठेवणं, ह्याची हेल्प आम्ही ट्रॅव्हल एजंट्सना करत असतो की दे नो, दे आर व्हेरी मच assured की ओके आय कॅन सेल नाव, आय कॅन सेल दिस प्रॉपर्टी और आय कॅन सेल दिस एक्सपिरियन्स. दे शुड फील दॅट सिक्युरिटी, दॅट कॉन्फिडन्स की अरे माझा जो क्लायंट येतोय त्याला मी हे देऊ शकतो किंवा द्यायला हवं. कारण जर ते बरोबर नाही झालं, जर ते वर्कआउट नाही झालं तर त्याचा क्लायंट जाणार आहे किंवा त्याचा क्लायंट अनहॅपी होऊन परत येणार आहे, विच इज नॉट व्हॉट वी आर लुकिंग फॉर. बरोबर. म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये जे एक कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला जे नॉलेज असायला पाहिजे किंवा तर ते गेन करण्यासाठीचे पण अनेक मार्ग आहेत आणि तुम्हाला त्याच्यासाठी हेल्प आउट करण्यासाठी तुमच्यासारख्या एजन्सीज पण आहेत. हा पण अनेक बिगनर जे ट्रॅव्हल एजंट आहेत त्यांच्यासाठी ब्लाइंड स्पॉट असू शकतो. अशा प्रकारची हेल्प सुद्धा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी अवेलेबल आहे. तर ही एक खूप महत्वाचा आणि छान मुद्दा तू सांगितलास. खूप छान गप्पा झाल्या मला वाटतं आपल्या आणि मजा आली खरंच. कारण आपण इतक्या वेळा भेटतो बोलतो पण असं बसून या गोष्टीवरती कधी चर्चाच होत नाही. आणि हा विषय असा आहे की एक करिअरच्या दृष्टीने ना आजकाल इतके सारे अपॉर्च्युनिटीज आहेत पण त्याची आपल्याला पूर्ण माहिती नसते. आज तू या करिअरमध्ये म्हणजे या फील्डमध्ये इतके वर्ष काम करतेस आणि तू स्वतः येऊन या गोष्टी सांगतेस, त्यामुळे अनेकांना त्यांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आणि आदिती खूप सोशल आहेच तुझ्या बोलण्यावरून आणि ह्याच्यावरती आहेस. तर तुम्हाला जर या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल, फील्डमध्ये करिअर करायचंय किंवा काही डाऊट्स असतील तर मी तिला इन्स्टावरती नक्कीच कॅच करू शकता किंवा भेटू शकता, गायडन्स घेऊ शकता. हॅपी टू हेल्प. सो मला वाटतं की आदिती आपल्या ह्या गप्पा खूप छान झाल्या आणि तुझ्या सगळ्या पुढच्या करिअरच्या ड्रीमसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि थँक्यू की तू
आज चॅनलवर येऊन खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. मला पण खूप मजा आली. ज्याबद्दल मी पॅशनेट आहे त्याबद्दल बोलायची संधी मिळाली. याच्या एवढं प्रेशियस अजून काही नाही असू शकत. सो थँक्यू सो मच. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा कमेंट्स करून. आणि अजून अशा विविध करिअरमधले आपण व्हिडिओज घेऊन येऊ की जेणेकरून नवीन नवीन अपॉर्च्युनिटी ज्या आज ओपन झालेल्या आहेत त्याबद्दल आपल्या मुलांनाही आणि त्यांच्या पॅरेंट्सनाही जास्तीत जास्त चांगली माहिती मिळू शकेल. सो आता थँक्यू, धन्यवाद. तू आज चॅनलवर आलीस आणि तू खूप छान केलीस. यासाठी हा एक मोमेंटो आहे आणि ते तुझ्या कामासाठी आम्ही आमच्यातर्फे एक तुला सन्मान आहे आमचा. थँक्यू सो मच. रिक्टिंग पार्टनर कोमल आर्ट तिच्यातर्फे हे एक छोटंसं गिफ्ट आहे तुला. आणि बघ तुला आवडतं का प्लीज. थँक्यू. ही माझ्या डेस्कवर नाही आहे. थँक्यू सो मच. खूपच गोड. थँक्यू.